गेल्या 6 दिवसापासून आपण बघतोय का मार्केटमध्ये आपल्याला तेजी आणि तेजीचा अनुभव येत होता. पण काल दुपारनंतर साधारणतः 2:45च्या नंतर आपल्याला एक मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला भेटला. आणि त्याचं कारण काय आहे, असं का झालेलं आहे आणि आज इतका फॉल का झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण त्याकरता आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल आपला सबस्क्राईब करायचा आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जायचं आहे, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचं आहे. आणि मग आता एकंदरीत करूया आपल्या या विषयाला सुरुवात. आता आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यावं लागेल का काल काय झालेलं होतं. तर काल जरा थोडंसं आपल्या GSTच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, कुणाला राग पण येईल. आपल्याकडे म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, पण सरकार तसं करत नाही. लाल किल्ल्यावरून आपल्याकडे 15 ऑगस्टच्या दिवशी मोठी घोषणा केली गेली घोषणा अशी केली गेली का आम्ही आता GSTमध्ये एक मोठा रिफॉर्म करणार आहे. पण काल परत असं सरकारकडे वक्तव्य आलं का 4 व्हीलर गाडी जी आहे ती आपल्या लक्झरीच्या टाईपमध्ये येते. आता 4 व्हीलर गाडी जर समजा आपल्या लक्झरी टाईपमध्ये आली तर आपल्याला माहिती आहे का आता जो आपला GSTचा स्लॅब आहे त्या स्लॅबनुसार मग लक्झरीच्या ज्या गोष्टी असतात त्यावरती जवळजवळ 40% टॅक्स लागतो. मग मे बी 28%वरून 40%पर्यंत परत टॅक्स हा जाऊ शकतो का, तर हा प्रश्न जो आहे तो साधारणतः गुंतवणूकदारांना पडला. म्हणून काल आपण बघितले 25,150 पासून जे आपल्याला करेक्शन बघायला भेटलं तर 25,080 पर्यंतचं करेक्शन जे बघायला भेटलं त्याचं कारण ते होतं. आणि काल आपली वीकली एक्सपायरी सुद्धा होती, पण काल आपल्याला शॉर्ट कव्हरिंगचा सहारा सुद्धा भेटला नाही. आणि मग आज आपण बघितलंय का काय झालं का काल नेमके डाव जोन्स जो आहे तो जवळजवळ साधारणतः 100-125 पॉईंटच्या आसपास खाली क्लोज झाला. आणि थोडंसं आता तसे आपण डाव जोन्सला जर आपलं मार्केट खाली पडायचं असलं तर आपण त्याला फॉलो करतो आणि नसन करायचं तर मग त्याला आपण फॉलो करत नाही. पण आता काल झालं काय का काल आता हे जे वातावरण डाव जोन्सनं थोडंसं निगेटिव्ह केलं, कारण ते वातावरण निगेटिव्ह झालं त्याचं कारण असं होतं का फेडच्या चेअरमनचं जे एका संमेलनामध्ये भाषण देणार होते आणि ते त्या एका संमेलनामध्ये भाषण देणार होते म्हणून जरा थोडासा डाव जोन्सनं जरा थोडा सावध पवित्रा घेतला होता. आणि परत तेही कारण. आणि काल मी आपला जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं का 28 तारीख आपल्या एक डोक्यात टाकून घ्या. आणि काल परत डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट आला, म्हणजे जे काय होतं ट्विट असं आलं होतं का मी भारतावरचा टॅरिफ कमी करणार नाही. आणि त्याचं असं म्हणणं आहे का जे रशियाचं आणि युक्रेनचं जे काही लढाई चालू आहे ती लढाई ही भारतामुळेच होते, कारण भारत रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करतो आणि त्यातून अमाप पैसा भेटतो आणि त्या पैशातून मग रशिया तिकडे युक्रेनबरोबर लढाई करतं. आता हे 28 तारखेपर्यंत जर आपला भारताचा आणि जर अमेरिकेचा व्यापार करार किंवा ज्याला आपण टॅरिफ म्हणतो ते जर झालं नाही तर मग असाच मार्केटवरती प्रेशर हा राहू शकतो आणि मग आणखीन थोडा फॉल मग आपल्याला बघायला भेटू शकतो मे बी. पण आता एकंदरीत म्हणजे ते एक कारण आहे. आणि त्यानंतरचं जे पुढचं कारण आहे तर ते पुढचं कारण आहे प्रॉफिट बुकिंग. आता जवळजवळ मागच्या 6 दिवसापासून म्हणजे 24,600 पासून तर आपल्याला 25,150 पर्यंतचा जो काही रनअप भेटला तर 550 पॉईंटची जी तेजी बघायला भेटली आपल्याला मागच्या 6 दिवसापासून. शेवटी आज आठवडा होता, आठवड्याचा शेवटचा दिवस होता, विकेंड होता आणि त्यामुळे थोडीशी प्रॉफिट बुकिंग जी आहे ती प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच होतं. आणि त्याही कारणामुळे मार्केट आपल्याला आज जरा जे मोठे गुंतवणूकदार असतात ज्यांनी कोणी बाय केलं असेल खाली 24,600च्या आसपास त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली. पण आज जे आपल्याला मार्केटमध्ये एक करेक्शन बघायला भेटलं ते फक्त आपल्याला कशामध्ये बघायला भेटलं, आपले जे काय ब्लू चिप्स वगैरे आपण म्हणतो ते स्टॉक्स किंवा लार्ज कॅप वगैरे त्यामध्ये बघायला भेटलं. मिड कॅपमध्ये आपल्याला कुठेही आज करेक्शन बघायला भेटलं नाही. मिड कॅप हा त्याच्या धुंदीमध्ये होता. जोपर्यंत मिड कॅप निगेटिव्हमध्ये जात नाही तोपर्यंत इतकं काही टेन्शन घ्यायचं कारण सुद्धा नाही. आणि त्या पुढचं जे कारण आहे का आपल्या मार्केटमध्ये FIs करत असलेली कंटिन्युअसली सेलिंग. काल परवा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी तुम्हाला डेलीच सांगतोय मार्केटवरती चाललंय पण FI जे आहे ते सेलिंग करत नाहीयेत. ओके, म्हणजे ते आपलं खरेदी करत नाहीयेत, ते कंटिन्युअसली सेलिंग करतात. आता सुद्धा कालपर्यंत सुद्धा FIची आपल्या निफ्टीमध्ये 10%च लॉंग पोझिशन आहे, 90% शॉर्ट पोझिशन आहे.
मग विचार करा, म्हणजे आपल्या याच्या इंडेक्सवरती FIs इतके बेरिश आहेत आणि मग त्याही कारणामुळे जो काय मार्केटवरती प्रेशर आहे तो प्रेशर मार्केटवरती आपल्याला तयार होतो आणि म्हणून मार्केट त्या ठिकाणी आज आपल्याला प्रॉफिट बघायला भेटले. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे मार्केटचा टेक्निकल. आता टेक्निकल डाटा काय सांगतोय, मी काल आपल्याला त्या ठिकाणी कालही बोललो होतो, काल व्हिडिओमध्ये सांगितलं असेल बहुतेक. आपल्यासाठी जो सपोर्ट महत्त्वाचा होता, कारण आपण 25,020च्या वरती तर मागच्या आठवड्यात जात नव्हतो. गेल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ आपण 2-3 दिवस त्याच्यावरती बंद झालो. पण कालही मी बोललो होतो 25,020च्या खाली जर गेलो आणि आपला त्या ठिकाणी फायनल सपोर्ट, फायनल स्टॉप लॉस 24,960 तो एकदा तोडला तर मग त्याला टाटा ओके बाय बाय करायचं, कारण तिथून परत फॉल बघायला भेटेल. आणि मग आज एक तर आपलं मार्केटची ओपनिंगच जी आहे ती 25,020च्या खाली झाली, म्हणजेच एकंदरीतच मार्केट निगेटिव्हमध्येच ओपन झालं. आणि त्यानंतर आपण जसं 25च्या खाली गेलो तसा 25च्या वरती यायचा प्रयत्न परत निफ्टीकडने झाला नाही, परत त्याच्यावरती निफ्टी गेली नाही. म्हणजेच जर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या टेक्निकल पॅरामीटरवरती, जो सपोर्ट होता तो मेजर सपोर्ट तुटला आणि तो तुटल्यानंतर मग आपल्याला एक फॉल असा मार्केटमध्ये बघायला भेटला. आणि त्याच्यानंतर आज आपण बघतोय का कुठल्या सेक्टरमध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. त्याच्यामध्ये आपलं बँकिंग आहे, मेटल आहे, FMCG आहे, रिअल इस्टेट आहे, IT आहे, नंतर ऑइल अँड गॅस आहे, PSU बँक आहे, प्रायव्हेट बँकिंग सेक्टर आहे. तर या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला आज करेक्शन बघायला भेटलं. आणि त्याच्यानंतर आता आणखीन काही घटना आहेत. आता त्याच्यामध्ये आता सेबीनं एक असा प्रस्ताव मांडलेला आहे जे आपल्या इक्विटी डेरिव्हेटिव्हची अवधी जी आहे, म्हणजे आपल्या इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हच्या मार्केटचा जो काय अवधी आहे आणि तो आपला आणि त्याच्यानंतर आपलं ग्रे मार्केट, तर यांना नियमित करण्याचे जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव आता जरा सेबीला काही आपले ब्रोकर आहेत त्या ब्रोकरने असे प्रस्ताव दिलेले आहेत आणि आता त्या प्रस्तावावरती काम चालू आहे सेबीचं. त्याच्यानंतर परत GST परत दर जे आहेत आता त्याच्यामध्ये आता कुठला अजून कोणत्या स्लॅबमध्ये जाणार ते काही नक्की नाही. फक्त आता घोषणा झाली, अजून मी तुम्हाला त्यावेळेस म्हटलं होतं का घोषणा झाली त्याचं मार्केटला 3-4 दिवस आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट राहील, पण ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी दिवाळीनंतर होणार आहेत. पण मग आता तोपर्यंत असंच चालणार आहे ना बाबा, म्हणजे काही ह्या सेक्टरमध्ये मोठी तेजी, त्या सेक्टरमध्ये मोठी तेजी येईल, कारण का काहींचा जो आहे स्लॅब 18वरनं 5 वरती जाईल, काही 28वरनं 18मध्ये येतील. मग जर असा फरक झाला तर त्या सेक्टरमध्ये किंवा त्या याच्यामध्ये स्टॉक्समध्ये आपल्याला जे काय आपण म्हणूया त्याचीवाली मुवमेंट आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. आणि आज आपल्या इंडेक्स लेवलवरती जर बघितलं तर काय काय झालेलं आहे आपण ते जाणून घेऊया. आता इंडेक्स लेवलवरती जर आपण बघितलं तर आता ह्या ठिकाणी आज निफ्टीमध्ये जवळजवळ 213 पॉईंटचं करेक्शन झाले. बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला जवळजवळ 600 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटलं आहे आणि फिन निफ्टीमध्ये जवळजवळ 256 पॉईंटचं करेक्शन, म्हणजे 1% आसपास करेक्शन बघायला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर फार्मामध्ये आज आपल्याला जरा तेजी बघायला भेटली, 0.5% तेजी जी आहे ती तेजी आपल्याला आज आपल्या फार्मामध्ये बघायला भेटली. IT सेक्टरमध्ये आज आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. निफ्टी प्रायव्हेट बँक असेल, निफ्टी आपली प्रायव्हेट बँक असेल, पब्लिक सेक्टरमधल्या पण आपल्या ज्या बँका असतील, त्याच्यानंतर मेटल सेक्टर, ॲटो सेक्टर, या सगळ्याच ठिकाणी आज आपल्याला करेक्शन बघायला भेटलेलं आहे. त्यानंतर जरा थोडंसं जर आपण बघितलं तर आज आपला जो काय विक्स आहे तो विक्स हा जवळजवळ 3.5% वाढलेला आहे. तर एकंदरीतच आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि मग मार्केटमध्ये आज जे करेक्शन होण्याची जी ही काही कारणं होती ती कारणं आपल्याला ही होती. कालही मी तुम्हाला काल बोललेलो होतो का आपण जोपर्यंत वरती 25,150च्या वरती जात नाही तोपर्यंत तेजीने, पण 25,150च्या वरती जर गेले तर तेजी, आणि जर 25,020 का जर तोडला तर मंदी, असं आपण काल आपल्या दोन्ही चॅनलवरती आपण क्लिअर कट सांगितलेलं होतं. ओके, तर आता ही होती आपली मार्केट खाली येण्याची कारणं. आणि तेव्हा मग आता एकंदरीतच असं मला वाटतंय का आता इथे आपण थांबावा. आणि अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी फक्त आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर परत सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपण त्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायला बिलकुल विसरू नका. ओके, तेव्हा आता
तेव्हा आता आपण इथे थांबतोय. परत भेटू नवीन विषयासह.